हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डली। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग पाचवा, परिच्छेद 28। आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मते। यामध्ये तिघ जणांची मते आली आहेत। कशाविषयी? आनंदमय कोशालाच आत्मा मानणारे शास्त्रामध्ये हे तिघ घेतले आहेत। त्यामध्ये
प्रभाकर एक आहेत, न्यायिक आहेत आणि एक भट्टांचं मत आहे, चितजडवादी आहेत ते पूर्वमीमांसक. हे तिन्ही आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. एवढं मोठं न्यायशास्त्र असून सुद्धा ते सुद्धा आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. वेदांत सोडून बाकीचे सर्व आत्मा मानण्याच्या त्यांच्या निरनिराळ्या रीती आहेत. वेगवेगळा आत्मा मानतात. आता आपण बघितलं की पंचकोशालाच आत्मा मानणारे सुरुवातीपासून बघितलं आपण. मग पंचकोशाला आत्मा मानणारे अन्नमय कोशाला, प्राणमय कोशाला, मनोमय कोशाला, विज्ञानमय कोशाला असे आत्मा मानणारे आहेत. त्याच्यामध्ये अनेक नाहीत, पण आनंदमय कोशाला आत्मा मानणारे अनेक आहेत. म्हणून या ठिकाणी तीन शास्त्राचे शास्त्रकर्ते ते कसे आत्मा मानतात आणि वेदांत शास्त्र कसा आत्मा मानतो हे त्यांचं मत ऐकल्यावरच कळन. असं कसं कळन? ऐकायच्या आधी. म्हणून तर ऐकायचंय. मग या अगोदर आपण कुणाचं मत पाहिलं होतं? विज्ञानमय कोशाला आत्मा मानणाराचं मत आपण पाहिलं होतं. त्यामध्ये त्याचं मत कसं सांगितलं त्यानं? आत्मा कोठे मानला विज्ञानमय? बुद्धीच्या ठिकाणीच, है का नाही? आणि त्यानं मनोमय कोश आत्मा मानणाराचं खंडन केलं आहे आणि त्याचं मंडन केलं. पुन्हा त्यानं त्याचं मत सांगितलं. कारण त्यानं मनोमय कोशावाल्याला दोष दिला की बाबा तुमचं जे मनोमय कोश आहे का तो निराकार आहे, निर्विशेष आहे. आणि निर्विशेष जी स्थिती असते, निर्विशेष जो पदार्थ असतो तो पदार्थ हा कसा असतो? ज्ञानमय नसतो, त्याच्यामध्ये काहीच नसतं, ते शून्यच असतं. म्हणून त्यांचं मत कसं सांगितलंय? बुद्धीला आत्मा मानणारानं की जे आलंय आणि प्रवृत्ती या दोन्हीच्या मधली जी स्थिती आहे ती मनाची स्थिती आहे. पण त्या मनाच्या स्थितीला जाणणारी बुद्धी आहे. म्हणून मनापेक्षा बुद्धी ही श्रेष्ठ आहे. आणि मग त्या बुद्धीची त्यांनी धारा सांगितली, है का नाही? विज्ञान धारा. आलय आणि प्रवृत्ती. आलय म्हणजे नाश आणि उत्पत्ती.
ज्याचा नाश त्याचीच उत्पत्ती, त्याच्यासारखीच उत्पत्ती. म्हणून त्याला जाणणारी बुद्धी आहे, म्हणून बुद्धीचा आत्मा आहे, असं त्यांचं मत ठरविलंय. आणि अहम जे वृत्ती होते त्याला ते विज्ञानधारा म्हणतात. अहम या वृत्तीलाच विज्ञानधारा, आणि तिलाच आलय विज्ञानधारा किंवा बुद्धी म्हणतात. आपण त्याची मत बघितलंय. पण बुद्धी ही क्षणिक रूप आहे. बुद्धी कशी सांगितली त्यांनी? क्षणिक, विज्ञान रूपावाल्याने क्षणिकच बुद्धी मानली ना. काही क्षणामध्ये तिची उत्पत्ती आणि दुसऱ्या क्षणामध्ये त्याचा नाश. उत्पत्ती नाश सारखा चालू आहे. अशी त्यानं बुद्धी मानली आहे. आणि विज्ञान रूप आहे, ज्ञान रूप नाही, विज्ञान रूप. मग ज्ञानाची व्याख्या आणि विज्ञानाची व्याख्या जर आपण पाहिली तर आपण विज्ञान कशाला मानतो? की जे प्रत्यक्ष प्रतीतीला होतंय आणि त्याची उत्पत्ती पंचमहाभूतापासून होते, त्याला आपण विज्ञान म्हणतो. पण वेदांती ते विज्ञान भ्रमरूप मानतात, मिथ्या मानतात. पण तेच न्यायिक किंवा हे बुद्धीला आत्मा मानणारे तिथंच आत्मा मानतात. कशाला? ह्या विज्ञानमय सृष्टीलाच. आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा आहे अशी मानतात, कारण ती स्वयं कल्पना करते. आणि ते स्वतःच कल्पना करून मानतात. त्यांचं शास्त्र, त्यांचा संप्रदाय हा त्यांनी मनानच ठरविलाय. वेदयुक्त त्यांचा संप्रदाय नाही, संप्रदायातून ते बोलतच नाहीत, म्हणून त्यांचा संप्रदायच नाही असं त्यांनी मत त्याचं सांगितलंय. आता यापुढं जी मत सांगणार आहेत ते शास्त्रकर्तेच सांगणार आहेत. पण आनंदमय कोशामध्ये आत्मा मानणारे नाना प्रकारचे आहेत, पण इथं 3च घेतले आहेत मत. त्या 3 मताचा आपण थोडं बारकाईनं ऐकलं तर कळतंय. चित्जडवादी पूर्वमीमांसक आहे, त्यांना वार्तिककार म्हणतात. ते भट्ट आहेत, भट्ट म्हणतात त्यांना. आता काही पूर्वमीमांसामध्ये भट्ट आहेत आणि उत्तर मीमांसामध्ये सुद्धा भट्ट आहेत, पण हा पूर्वमीमांसक भट्ट आहे. पण तो चित्जडवादी आहे. चित्जडवादी म्हणजे आत्म्याला जड बी मानतोय तो आणि चेतन बी मानतो, म्हणून त्याला चित्जडवादी म्हणायचं. आता आत्म्याला जड बी मानतो आणि चेतन बी मानतो, दोन्ही बी मानतो. आता तशी वस्तू असते का? पण तो अस्ति म्हणून सांगतो. पहा, ते आत्म्याचं स्वरूप ते खरं करून दाखवित तसं असतंय म्हणून. हे त्याचं मत आहे. बघू तर खरी कसं म्हणता येते. ते असे म्हणतात. काय म्हणतात? आता ते अगोदरच्या मतवाल्याचं खंडन करील ना.
एका वाक्यामध्ये. विदुलतेप्रमाणे क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा नाही. बुद्धीला आत्मा मानणारे बुद्धी कशी सांगतात? क्षणिक आणि विज्ञान रूप, है का नाही? मग हा म्हणतो त्यांना बुद्धी क्षणिक विज्ञान रूप मानायची तर मानू द्या, पण तिला आत्मा काहून मानायलेत मग ते? कारण तो काय म्हणतो, क्षणिक असा आत्मा असतो का? विज्ञान रूप, बुद्धी रूप, क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा नाही. आत्मा नाही. तुम्हाला बुद्धी क्षणिक मानायची तर माना, पण आत्मा क्षणिक मानू नका, कारण ते बुद्धीला आत्मा मानतेत ना. मग हा म्हणतो तुम्ही मानायचे तर बुद्धीला माना, पण बुद्धीला आत्मा म्हणू नका, कारण आत्मा स्थिर स्वरूप आहे. आत्मा कसा आहे? स्थिर आहे. आणि तुम्ही कसं सांगतात बुद्धीचं स्वरूप? क्षणिक विज्ञान रूप मानता. मग क्षणिक विज्ञान रूप मानल्यावर कसं? विद्युलतेप्रमाणे. विद्युलता म्हणजे वीज, आकाशात जी वीज चमकती ती क्षणिक चमकती आणि पुन्हा वीज होती, राहत नाही. तसा आत्मा मानायचा, ते म्हणायले. तर मग त्याचं खंडन करता वेळेस तो म्हणला असा क्षणिक विज्ञान रूप आत्मा नाही. विद्युलतेप्रमाणे आत्मा नाही, तो सदोदित स्थिर आहे. त्याचं जाणं येणं घडत नाही, उत्पत्ती नाश त्याच्यामध्ये नाही. आणि तुमच्या बुद्धीमध्ये तर उत्पत्ती नाश म्हणायला लागलात तुम्ही. मग आत्मा तसा असतो का? आत्म्याची उत्पत्ती होते का? आणि आत्म्याचा नाश होतो का? मग आत्मा स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन रूप आहे. आता हे त्याचं मत खंडन केलंय, पुन्हा याचं मत मांडायला, मग याचं तरी खरं असावं. तो म्हणतो तसा नाही, आत्मा स्थिर स्वरूप आहे, पण जड आणि चेतन रूप आहे. आता काही बी म्हणायला म्हणते कोणी बी, पण ते खरं करून दाखवावं लागतंय. मग त्यानं ते खरं करून दाखवले का म्हणून आम्ही म्हणतो त्याला चितजड. कारण सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की, दृष्टांत त्यानं झोपेच्या पुरुषाचा घेतलाय, झोपेतल्या मनुष्याचा घेतलाय. मग झोपलेला माणूस जागा झाल्यावर ते काय म्हणतो? मी जड होऊन झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो, मी जड होऊन. आता न जाणणे म्हणजेच जडता आहे का नाही? मग झोपलेला पुरुष जाग झाल्यावर असा म्हणतो, त्या अर्थी तो जड झाला होता, आणि जागा झाला की चेतन झाला. आणि मग आत्मा कसा आहे? मी जड होऊन निजलो होतो म्हणून आत्मा जड रूप आहे. ही जी जागृतीत स्मृती होते, झोपेतून उठल्यावर ही जी आठवण येते झोपीतली, ती अज्ञात विषयाची होत नाही. जाग झाल्यावर जी स्मृती होती ती ज्ञात विषयाची होती. अज्ञात विषयाची जे अनुभवलंय त्याची स्मृती होती ना. मग झोपेमध्ये काय अनुभवलंय?
मी काही जाणत नव्हतो. आणि तीच स्मृती जाग झाल्यावर तो सांगतो. मग काही जाणत नव्हतो म्हणजे तो जड आहे. न जाणणारा तो जड आहे. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही. कारण झोपेमध्ये दुसरं काय मनुष्य जाणतच नाही, कारण ज्ञानाचे साधनच नाही तिथं. मग ज्ञानाचं साधनच नाही तर तिथं ज्ञान कशाचं होणार? कशाच नाही, है का ना? दुसरं साधनच नाही ना ज्ञान घ्यायला तिथं. मग साधन नसल्यामुळं ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही म्हणून जड. ज्याच्यामध्ये ज्ञान नाही ते कसं आहे? दगडात ज्ञान आहे का? अंतःकरणच नाही, म्हणून ते जड आहे. मग तसं सुषुप्तीमध्येही विषयच नाही ज्ञानाला, तर तिथं ज्ञानच उत्पन्न होत नाही. मग तिथं ज्ञान नाही झोपीत म्हणल्यावर ती अवस्था कशी आहे? है का नाही? कुणाची? त्या आत्म्याची. त्या आत्म्याची, त्या मनुष्याची जड अवस्था आहे. मग त्या ठिकाणी तो आत्मा जड झाला का नाही? आणि तोच जर जागा झाला मग तोच तिथलचा सुद्धा अनुभूती सांगतो पुन्हा. मग सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन तर नाहीच, म्हणून मी जड होऊन निजलो होतो. या स्मृतीचे कारण सुषुप्तीतले जे ज्ञान, त्याचं कारण काय सांगतो? सुषुप्तीतले ज्ञान ते आत्म्याचे स्वरूप आहे. आत्म्याचे स्वरूप कसं आहे? सुषुप्तीमधलं जसं ज्ञान होतंय जड रूपानं होतंय, तसं आत्मा कसा आहे? जड रूप आहे. आणि म्हणून आत्मा जडरूप आणि प्रकाशरूप हे आहे. प्रकाशरूप का? तर जागृतीत त्याला ज्ञान होतंय, है का नाही? ज्ञान असणं म्हणजे प्रकाशरूपता. ज्ञानानं प्रकाशन करतो ना आपण वस्तूचं, म्हणून त्याला प्रकाशरूप. प्रकाश म्हटलं की हा प्रकाश धरायचा नाही, ज्ञानरूप प्रकाश धरायचा. मग तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आनंदमय कोश आहे. प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप. मग अप्रकाशरूपच या ठिकाणी त्यानं आनंदमय कोश मानायला पाहिजे होता, नाही तर प्रकाशरूप ही तो म्हणतो आनंदमय कोश. मग जड आणि चेतन मानले त्यानं. तो प्रकाशरूप आणि आत्मा जडरूप आणि प्रकाशरूप आहे. तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप. अप्रकाशरूप म्हणजे जडरूप. जडरूप आनंदमय कोश आहे. कारण त्याचंही कारण सांगतो कसं. तर सुषुप्तीमध्ये चैतन्य आभासासहित, कुठे? सुषुप्तीमध्ये जे चैतन्य आहे का ते आभासासहित, आभासासहित चैतन्य म्हणजे आभासच धरा ना, कारण आभासामध्ये चैतन्य आहेच ना. म्हणून आभासासहित चैतन्य जे अज्ञान, जे अज्ञान त्यासच आनंदमय कोश म्हणतात. आता इथं त्यानं व्याख्येमध्ये सुधारणा केली. सुषुप्तीमध्ये चैतन्य आभासासहित ते म्हणजे जीव, कसं तिथं जीवाचं स्वरूप सांगितलं आभासासहित. ते अज्ञान ते काय आहे? अज्ञानच आहे. त्यासच आनंदमय कोश म्हणतात. त्या जीवालाच आनंदमय कोश म्हणतात. कुठे पण? सुषुप्तीमध्ये. त्या अवस्थेमध्ये जे चैतन्य असतं का आभासासहित, त्याच आभासाचं स्वरूप कसं आहे? अज्ञान स्वरूप आहे. ते कसं आहे? अज्ञान रूप आहे. मग त्यासच आनंदमय कोश म्हणतात. ते अज्ञान स्वरूप त्याला काहीही न जाणणे
याला म्हणायचा आनंदमय कोश. तेथे आभास प्रकाश रूप. आभास कसा आहे? तो प्रकाश रूप आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? ते प्रकाश रूप आहे. आणि अज्ञान आहे, अप्रकाश रूप आहे. त्याचं स्वरूप दोन प्रकारचं आहे, ज्ञान रूप एक आणि अज्ञान रूप एक. असे त्याचे दोन स्वरूपे आभासाचे. म्हणून आता दोन सिद्ध झाले का नाही? एक प्रकाश रूप त्याचं स्वरूप आणि एक अप्रकाश रूप स्वरूप. मग ते म्हणतो की जे अप्रकाश रूप स्वरूप जे निद्रेमध्ये असतं का, तिथं चैतन्य आहे आणि ते चैतन्य अज्ञानासहित आहे. म्हणजे ते आभास. आभास म्हणलं की अज्ञानासहितच मानावं लागतो. म्हणून तो म्हणतो तो आभास प्रकाशरूपही आहे आणि जडरूपही आहे. आणि तोच आभास आत्मरूप आहे. आभास कोण आहे? ते खरं स्वरूप त्याचं आत्मरूप आहे. मग तो आत्मरूप कसा आहे? ते जड बी आहे आणि चेतन बी आहे. म्हणजे तो झोपतो बी आणि जागा बी होते. आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलंय त्यानं? जड रूप बी आहे आणि चेतन रूप बी आहे. आपल्याला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय, जड आणि चेतन त्यानं आत्म्यात कसं दाखवेत, कशामुळं म्हणायला. झोपेमध्ये झोपणारा मनुष्य काही जाणत नाही झोपेमध्ये, कारण विषय नसतात, म्हणून ती जड रूपता मांडली त्यानं. आणि जागेपणी तो व्यवहार करतो, विषय असतात, ज्ञान होतंय, म्हणून ती चेतन अवस्था. म्हणजे ज्ञान असेल तर चेतन आणि ज्ञान नसेल तर जड. म्हणजे अज्ञान असेल तर जडता आणि ज्ञान असेल तर हे असं त्याचं मत आहे. पण याचं मत शून्यवाद्यानं खंडित केले. शून्यवादी आपण विरोचन जे घातला होता अगोदर, तोही शून्यवादीच आहे. पण तो निवृत्ती शास्त्रामध्ये नाही. निवृत्ती शास्त्रामध्ये तेच मत त्याचं शून्यवादी म्हणून आहे. माध्यमिक बौद्धाचे मत आहे. मग हे शून्यवादी, आता आपण ख्यातीमध्ये सुरुवातीला असत ख्याती, ते बी कोण होते? शून्यवादीच होते, है का नाही? सगळं शून्यम शून्यमच मानणारे होते ते. मग हे शून्यवादीच आहे. मग शून्यवादी ते कसं म्हणतात आणि कसा त्याला दोष देतात? कोणाला? चितजडवाद्याला. ते काय म्हणतात? शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरावयव असल्यामुळं प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणणे बरोबर नाही. आत्मा कसा आहे? त्याला अवयव आहेत का? आणि तो मानतोय ना, तो निरावयवच मानतोय. कोण? चितजडवादी. चितजडवादी आत्मा निरावयव मानून तसा म्हणतो, तो चेतन बी आहे आणि जड बी आहे. आणि हा म्हणतो आत्मा निरावयव आहे. मग निरावयव असणारा आत्मा हा प्रकाश रूप आणि अप्रकाश रूप असा दोन अंगानं कसा असू शकेल? हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. त्यांनी उदाहरण दिले कसं बरोबर नाही. जसा काजवा सावयव आहे. काजवा म्हणजे आग्या, म्हणजे तो सावयव आहे ना, ते अवयव सहित आहे ना, ते आहे का नाही? त्याला शरीर आहे,
म्हणजे अवयववान आहे ते. त्याला डोळे येत, त्याला पंख येत, पाय बी असतील, आहे का नाही? मग तो सावयव आहे का नाही? म्हणून त्याच्या काही अवयव प्रकाशरूप. त्याचे काय आहेत अवयव? काही मागालचा भाग त्याचा प्रकाश रूप आहे आणि काही अवयव अप्रकाश रूप आहे. मग चिज्जडवाद्याने तसा आत्मा मानलाय ना आग्यासारखा, चेतन रूप आणि अचेतन रूप. मग ह्या आग्याला, काजव्याला त्याचा काही भाग चेतन रूप आहे, प्रकाश रूप आहे आणि काही भाग आहे का नाही? समोरचा भाग जड रूप आणि मागालचा भाग चेतन रूप. मग आत्मा तसा मानायचा का आग्यावानी? कसं खंडन केलंय? कारण चितजड मानायचा म्हणल्यावर आग्यासारखाच मानावं लागल. काही अवयव प्रकाशरूप आणि काही अप्रकाशरूप आहेत. मग निरावयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. आत्मा कसा आहे? निरावयवान आहे, अशरीरी आहे का नाही? मग तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल. अंशी, अंशवान. आत्म्याचा काही अंश चेतन आहे आणि काही अंश मग अंश झालेच की दोन त्याच्या ठिकाणी. मग आत्मा अंशवान मानावं लागल. मग आत्म्याला अंशवान म्हणता येईल का? मग अंशवान पदार्थ हा अवयवान असतो का? अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. अवयवान पदार्थ उत्पत्ती होती त्याची आणि नाश बी होत आहे. आग्याची उत्पत्ती होती आणि नाश बी होत आहे. कारण अवयवान जे असतंय ते उत्पत्तीला पावतंय आणि जे उत्पत्ती होती ते नाश पावतंय. ते राहत नाही ना उत्पन्न झालेलं. उपजे ते नाश आहे का नाही? इतकंच घ्यायचं आपल्याला. उपजे ते नाशी. माऊली म्हणलेत ना, जे उत्पन्न होत आहे ते नाश पावत आहे. मग हेही म्हणतो की बाबा जे उत्पन्न होत आहे ते नाश पावत आहे आणि उत्पन्न झालेला अवयव असतात. मग उत्पत्ती विनाशवान असतात. कोण असतात उत्पत्ती विनाशवान? अंशवान जो पदार्थ आहे तो. मग तसा सावयव आत्माही, जर आत्म्याला सावयव म्हणायचा असेल त्याला अवयव सहित, तर उत्पत्ती विनाशवान मानावा लागन त्याला. आत्मा कसा मानावा लागन? उत्पत्ती विनाशवान मानावा लागन. म्हणजे त्याचा जन्म आणि मरण त्याला मानावं लागल. मग आत्म्याला जन्म मरण आहेत का? नाही. तो पण त्याला मानावं लागन, कारण त्यानं अवयवान मानायला आहे का नाही? म्हणून त्याचं मत बरोबर आहे का? मग तो म्हणतो बघा मी कसं सांगतो, माझं ऐका, मी किती बरोबर सांगतो ते. जे उत्पत्ती विनाशवान असतात ना, जे उत्पत्ती होती नाशवान होतंय, ते उत्पत्ती होऊन पूर्वी म्हणजे अगोदर, उत्पत्ती व्हायच्या अगोदर व नाशाच्या नंतर, नाश झाल्यावर, जन्माच्या अगोदर आणि मेल्याच्या नंतर असत असतात. असत नसतातच ना ते. असत रूप त्याला काय म्हणायचं? असत. जे जन्मालाच नाही त्याला सत कसं म्हणावं? मग त्याला असत म्हणते त्याचं म्हणणं. आणि मेल्याच्या नंतर तो असत रूप होतो. तो नसतोच ना, मग तो असत झाला.
नाही ना ते आता. नाही म्हणजे असत. मग एवढेच नव्हे तर ते आदी व अंती असत असतात. इतकंच नाही, त्याला आदी नाही आणि अंत नाही. ते मध्येही असतात असे नाही. म्हणजे अगोदर नाही आणि नंतरही नाही इतकंच नाही, तर ते असताना सुद्धा नसतातच. हे किती वाक्य बरोबर आहे? हे वाक्य बरोबर वाटतंय का नाही? अगोदरही नाही, नंतरही नाही, मध्येच भासलंय ते बी नाही. मध्ये जे भाषण आहे ते बी नाही, हे बरोबर वाटते, पण आधी नाही नसून नाहीच ना. नसून आहे कसं मानायचं? अगोदर कसं येईल? मग उदाहरण घेऊ. उदाहरण घेऊ. ज्यावेळेस दोरीवर सर्पभ्रम झाला, अगोदर सर्प होता का दोरीवर तिथं? आणि सर्पाची निवृत्ती झाली, दोरीचं ज्ञान झालं, नंतर सर्प आहे का तिथं? हा, आणि होता तवा तरी आहे का? ते तसं म्हणायला ते. म्हणजेच सगळं असत रूप आहे. कारण शून्यवादीनं, हा शून्यवादी लय जवळ आहे बर का वेदांतेच्या. आता ख्याती मानली का नाही त्यानं, अनिर्वचनीय ख्याती इथं. पण त्यानं ती तशी ख्याती कशात घातली? शून्यात घातली. त्यानं काही उरू दिलं नाही तिथं. एक ठेवलं नाही, त्यानं शून्य केलंय. मग तो म्हणतो अगोदरही नसतंय आणि नंतरही नसतंय, आणि मधातच जे आपल्याला जरी प्रतीतीला आलं तरी ते त्याचं नसणे रूपच आहे. असतच असतात ते. म्हणून आत्मा असद रूपच आहे. आत्मा कसा आहे? असद रूपच आहे. आपण जन्माच्या अगोदर होतो का? त्याचं म्हणणं नव्हतं. आपल्याला ज्ञान आहे का मागलचं? नाही म्हणजे नव्हतोच. आणि आता मेल्याच्या नंतर आपण मेलोत म्हणजे गेलोत, संपलोत, आहे का नाही? आणि आता आहोत ना, ते बी खरे नाही म्हणतो. आता आहेत ना, हे बी खरं नाही. त्या रज्जू सर्पाच्या दृष्टांताप्रमाणे. म्हणून सगळं असत रूपच आहे, म्हणून शून्य. म्हणून आत्मा कसा झाला? शून्य रूप झाला. म्हणून आत्मा शून्य म्हणतो तो. म्हणून आत्मा असद्रूप आहे. तसेच आत्म्याहून सर्व भिन्न पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहेत. नुसता आत्माच नाही, तर आत्म्याहून जे दुसरे पदार्थ जे आहेत ना, ते सुद्धा त्यावेळेस तिथं सुद्धा असत ख्याती सांगताना असंच वाक्य त्यानं म्हणला होता का नाही? नुसता वंद्यापुत्रच असत नाही, त्या जेवढं म्हणून आपल्याला दिसायलंय ते सगळं वंद्यापुत्रासारखंच आहे असं म्हणला होता त्यावेळेस, है का नाही? तसंच इथं म्हणतंय एकट्या आत्मा असत रूप नाही, हे आपल्याला प्रतीतीला व्हायलेले पदार्थ सुद्धा अत्यंत असत्वान आहेत. म्हणून असद्रूप आहेत ते सगळं. या रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असद्रूप आहेत. हे जे पदार्थ आहेत ते अनात्मा आहेत. आणि आपण ज्याला आत्मा आत्मा म्हणायलो का, तो हे कसा आहे? अनात्म रूपच आहे. म्हणजे आत्मा ही असत रूपच आहे आणि अनात्मा ही असत रूपच आहे. म्हणजे देव ही असतच आहे, संसार ही, हे दोन्ही एका पंक्तीला बसविलेत त्या. अजिबात त्यानं पंक्तीभेद केला नाही. मग शून्यच परमतत्व आहे. त्याचा सिद्धांत काय झाला? शून्यच परमतत्व आहे.
हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिक जे आहेत ते शून्यवादी माध्यमिकांचे मत असं आहे, ते अज्ञान रूप म्हणजे शून्य रूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. ते असंच सांगतात, आत्मा शून्य म्हणूनच सांगतात. मग हे शून्य म्हणून सांगण्यात त्याचा त्यांना लाभ काय होत असेल बरं? संप्रदाय त्याचे फायदा काय आहे त्याचा? पण याच्यात त्यांचा मला विचार जर केला, ते एवढा अभ्यास करून इतकं बुद्धी खर्च करून शून्य परम तत्व ते घेतात, मानतात, है का नाही? आणि ते आपलं स्वरूप समजतात, काहीच नाही. आणि मग त्याला परमार्थ करायची काहीच गरज नाही त्याच्या. ते काहीतरी करीतच असतील ना, साधना हे ते करायचीच गरज नाही ना. काहीच शून्य मानायचं म्हणल्यावर काहीच करायचं नाही. अहो घर आपलं समजा आता घर फुकून द्यायचंय, हा, मग ती पडलेली एखादी उतरण ती रचू द्या बाबा, तुम्हाला फुकून द्यायचं द्या, पण पडलेली उतरण रचू द्या. चांगलं फ्रेश करू दे. हा, नाही मला एकदा बघू द्या, काय झाकून ठेवलंय का, उघडय का. आता घर फुकवून द्यायचंय आणि गॅसचं बटन बंद आहे का कसं आहे हे बघायचं म्हणल्यावर आता शून्यवाद्याचं तसं आहे का नाही? म्हणून तर त्याला शून्यवादी म्हणले. ते विचारानं शून्य, ध्येयच नाही ना. मग काय गरज आहे का खटाटप करण्याची? काम करायचे न गो, मला काय नाही, मी काय घेत नाही. काम तर करायचं, मी काय घेत नाही. बरं नका घेऊ द्या, वैराग्यवान समजू आपण. हा, देवानं दिलं तरच खाचं, वैराग्यवान समजू. हा, पण तो कसा मानायला देऊ? म्हणजे मानी नाहीच ना, ते देवच मानी नाही. मग ते बी शून्य आणि त्याचा देवही शून्य, असंच ते प्रतिपादन करा, असंच सांगतात. ते आत्मा मानतात, पण कसा? मग शून्य मानलं त्याचं अस्तित्व मानायचं का नाही? किती प्रश्न आहे, किती अवघडात चाललेत ते. हा, म्हणजे किती गाळात ते चाललेत, त्याला कसं कोण काढीन मग? पण वेदांत शास्त्रानं त्यांना गाळातून काढले. म्हणून वेदांत शास्त्राचीच या ठिकाणी टिप्पणी आली आहे यांच्या बाबतीत. आशाला कोण काढीन, कोण बोलन आशाला? दुसरा संप्रदाय तरी बोलन का अशा शून्यवाद्याला? कशी विचारधारा आहे त्याची? विचार तरी करावं का त्याचा आपण? असं विचार टाकून दिलेले, हे टाकून याच्यामध्ये शास्त्रानं अशा मताचे म्हणजे टाकून द्यायसारखे इथे, म्हणजे कोण्यात थराला लागणार नाही. कसं आता हे दगड कोण्या तरी थराला लागण का? त्या थराला बसला तर ते ठिकाणी त्याचा जवळ करतोय माणूस त्याला. आता हे जवळ करायसारखे तरी का? तरी पण वेदांत शास्त्र किती दयाळू बघा, त्याला सुद्धा शिकवून देतात, तो कुठे चुकायले. परंतु हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. शास्त्रकारच म्हणतात यांचं हे म्हणणं बरोबर नाही. कसं बरोबर नाही? तर सर्व लोकांस ज्ञानाची प्रतीती 3 प्रकारची आहे. हे जे जगात जे जीव आहेत, जीव लोक प्रजा, यांना 3 प्रकारचं अज्ञान आहे, 1 प्रकारचं नाही. आहे का नाही? 3 प्रकारचं अज्ञान. सांसारिक जीव काय मानतो? मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. है का नाही? हे एक अज्ञान, 1 प्रकारचं. आणि मुक्त मुमुक्षु
भक्त मुमुक्षू काय म्हणतो? मी ब्रह्मरूप आहे, मी जाणण्यासाठी प्रवृत्त झालो, कारण शास्त्र वेद संत म्हणतात की जीव ब्रह्मरूप आहे. त्याच्या ठिकाणी परोक्ष ज्ञान आहे का नाही? अज्ञान. परोक्ष ज्ञान आहे म्हणल्यावर मग अज्ञान मानावं लागेल का नाही तिथं? ते एक अज्ञान. आणि जे मुक्त झालेत त्या मुक्ताच्या ठिकाणी अद्वैत शास्त्रात युक्ती निपुण पंडित त्यांना अनिर्वचनीय ज्ञान आणि तत्कार्य जगत. अनिर्वचनीय अज्ञान. अज्ञान कसं आहे? मिथ्या आहे. अज्ञान कसं आहे का नाही? आणि मग ते मिथ्या अज्ञान आणि त्या अज्ञानाचं काय आहे? जगत, कार्य. हे जगत त्या अज्ञानाचं कार्य आहे ना. मग मिथ्य रूपानं प्रतीतीला होतंय. मग त्याला मिथ्या रूपानं प्रतीतीला व्हायलंय. कोणाला? मुक्ताला. मिथ्या रूपानं का व्हायना, पण प्रतीतीला व्हायले का नाही? मग प्रतीती जी यायली ती कशाने यायली? अज्ञानानंच यायली. ती एक अज्ञान. परंतु हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही, कारण सर्व लोकात अज्ञानाची प्रतीती तीन प्रकारांना आहे. नंबर 1, ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही. ज्याला जे अद्वैत शास्त्र आहे त्या शास्त्राचा संस्कार नाही, म्हणजे त्यांना ऐकलेलेच नाहीत. कधी तो पाठाला गेलाच नाही, कारण पाठामध्ये अद्वैत शास्त्राचा संस्कार मिळत असतो. मग ते संस्कार ज्यानं घेतलेत नाहीत, मग त्याच्या ठिकाणी त्यास जगतरूप परिणाम पावलेले अज्ञान. आता ते परिणाम पावलेलं जे जगत आहे हे कशाचा परिणाम आहे? अज्ञानाचा परिणाम आहे. मायाचा म्हणजेच अज्ञानाचा परिणाम. मग हे परिणामाला पावलेलं जे जगत आहे हे कशाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य. मग हे जगत त्याचं कार्य म्हणल्यावर अज्ञानच कसं आहे? मिथ्या आहे का नाही? आणि मग मिथ्या अज्ञानापासून निर्माण झालेलं परिणामाला पावलेलं मिथ्या जगत आहे का नाही? तो संसारिक जीव ज्याला शास्त्राचा अभ्यास नाही, तो काय मानतोय जगाला? सत्य म्हणतो. मग तेच अज्ञान एक प्रकारचं. ते कसं अज्ञान आहे? हे एक प्रकारचं अज्ञानच आहे ना. संसारिक जीवाला, म्हणजे ज्याला सत्शास्त्राचे संस्कार नाहीत अशाला असं अज्ञान आहे. म्हणजे जगत मिथ्य असून ते त्याला सत्य वाटायले, अशा प्रकारचं हे एक अज्ञान आहे. आता दुसऱ्या नंबरचा म्हणजे जगात 3 नाही तर या तिघाला कसं अज्ञान आहे? अद्वैत शास्त्र आणि युक्ती निपुण पंडित आहेत. अद्वैत शास्त्र ऐकलेलं आहे आणि त्यांना युक्त्या सुद्धा माहित आहेत. कशाच्या? हे जगत मिथ्या करायच्या. यांना अनिर्वचनीय अज्ञान अनिर्वचनीय आणि तत्कार्य जगत हे मिथ्य रूपाने प्रतीत होते. ज्याला सत्शास्त्र संस्कार आहेत आहे का नाही, त्याला जगत मिथ्या रूपानं त्याला पंडित म्हणायचं. ज्याला जगत मिथ्या रूपानं वाटायले त्याला काय म्हणायचं? पंडित म्हणायचं. आणि सत्शास्त्र श्रवण करणारा किंवा आत्मसात केलेला. आता याचं अज्ञान कसं आहे? मिथ्या रूपानं का व्हायना पण आहेच. आता
शेवटी राहिला जीवनमुक्त. मग त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी हे पंडित झाला. मुमुक्षु समज हा, तो मानतो जगत, मानतो. पण प्रतीती येत नाही. प्रतीती येत नाही. व्यक्तित्वाची प्रतीती मुक्त. जगतरूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीतीत होते. हे पहिल्याचं झालं, है का नाही. आणि मिथ्या रूपाने प्रतीतीला होते. त्याला मिथ्या रूपानं प्रतीतीला व्हायलंय. होऊ दे ना प्रतीतीला, पण प्रतीतीला यालंय ना त्याला. हा, मिथ्या रूपानं का व्हायना पण हा प्रतीती व्हायली. मग मिथ्या प्रतीती येणं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञानच आहे. होय. हा, प्रतीतीलाच यायला हा. मग ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञानाचंच कार्य आहे ना ते. हा, अज्ञानाचंच कार्य येते. मिथ्या प्रतीतीला यालय ना. ते अज्ञानाचं कार्य आहे ना ते. हा, आपण स्वप्न मिथ्या ठरविले का नाही? हा, आणि प्रतीतीला यालय का नाही? प्रतीतीला यालय, है का नाही. मग मिथ्या असून प्रतीतीला यालय, मग त्याला ज्ञान कसं म्हणा? ते अज्ञानाचंच कार्य आहे ना. ते कार्य अज्ञानाचंच कार्य आहे. रज्जूवर सर्पाची प्रतीती आली. आणि मग प्रतीती नसताना आली ना, तिथं भ्रम आहेच ना. मिथ्या जरी दिसत असलं तरी आणि सत्य जरी दिसत असलं तरी, जगत सत्य रूपानं दिसो की मिथ्या रूपानं दिसो, दिसायचं अज्ञान आहे. कसं दिसू आहे का नाही. अहो, जास्त खाऊन मरू की उपाशी मरू, मेलाच ना. तसं जगत मिथ्या हे झालेलं राहावं का? ते निघून जावं. हा, ते ज्ञान आहे ना. ते ज्ञान रावणी म्हणतात. हा, पण वास्तविक पाहता विचार केला तर ते ज्ञान अज्ञान आहे म्हणून रावणी म्हणते. ते झालेलं जे ज्ञान ज्ञान म्हणायलो ना आपण, ते ज्ञान नाहीच. ते म्हणायला मी हे मिथ्या हे मिथ्या आहे. हा, म्हणून हे अज्ञानच आहे ना. ते अज्ञानच आहे. ते म्हणायलाच नाही. अहो, काळी घार ही जाच करती, है का नाही. म्हणून त्या घारीला घालविण्यासाठी पांढरी घार घेतली, पण ती घारच आहे ना. ती बी कशी आहे? ती बी घात करणारीच आहे ना. मग तसा तमोगुण काय आणि रजोगुण काय? गुणच आहेत ना ते. मग सत्य प्रतीती काय, मिथ्या प्रतीती काय जीवाला? लोखंडाची सुरी काय आणि सोन्याची सुरी काय? सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरास मारावी? प्रीतीचा पावना झाला म्हणून काय लयदिश ठेवावा? हे कशामुळे सांगितलंय? पावना कसा बी असू ते ना राहुनी, है का नाही. मामा झाला म्हणून त्यानं का राहावं का? कवर बी मामा झाला म्हणून काय झालं? तो मायचा भाऊ आहे, पण तो मायच्या घरातला नाही. मामाचं आडनाव वेगळं आहे, माईचं आडनाव वेगळं आहे, हे का नाही. म्हणून त्यानं बहिणीच्या घरी राहावं का? म्हणून मुलगा म्हणते मामा झाला म्हणून काय झालंय? म्हणते मामा तुला कवर राहायचं इथं. तस
खरा परमार्थ करणारा तो या मिथ्या ज्ञानाला सुद्धा तो म्हणतो कवर राहायचंय तुला, कवर मिथ्या म्हणायचंय. ते मिथ्यापण सुद्धा जावं. मिथ्यापण गेल्यावर सत्यत्व तर गेलंच. अगोदर सत्यत्व गेलं आहे का ना. मिथ्यात्व झाल्याबरोबर सत्यत्व गेलं. आणि मग मिथ्यात्व आलं. मग ते मिथ्यात्व ते बी गेलं. मग तिथं काय राहिलं शिल्लक? दोरीवर आपणाला भ्रम झाला. दोरीवर आपणाला भ्रम झाला. कशाचा? सर्पाचा. सत्य म्हणून झाला का मिथ्या म्हणून झाला? हा, त्यावेळेस सत्यच आहे. सर्प त्यावेळेस सत्य मानावंच लागल. सत्य म्हणूनच भेवून पळालाय तिथून, है का नाही. मग दोरीचं ज्ञान झालं. मग त्या ठिकाणी जे सत्यत्व मानलं होतं ते गेलं का नाही? ते गेलं मिथ्यात्व. आणि मग भासलं ते कसं भासलं? तर मिथ्या भासलं. मग मिथ्या आहेच ना अजून. मिथ्याची निवृत्ती केली का त्यानं? सत्याची निवृत्ती झाली. मग मला जे भासलं ते काय होतं? मिथ्या होतं. तो मिथ्या सर्प होता. मग त्या मिथ्या सर्पाची निवृत्ती करावी लागेल ना. कशी? या ठिकाणी ह्या 2 नंबर मध्ये जो वेदांत शास्त्र आणि युक्ती निपुण पंडित यांना अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत मिथ्यत्वाने मिथ्या रूपाने प्रतीतीला होते, हे ज्ञान नाही. त्याला काय सांगायचं इथं? हे ज्ञान नाही. अहो समजा एखाद्याला सर्पाचा भ्रम झाला दोरीवरल्या आणि तिथून ते पळाला. सत्य म्हणून पळाला. आणि नंतर तो कोणाला तरी घेऊन तिथं गेला, बॅटरी घेऊन गेला. तिथं त्याला ती दोरी दिसली, है का नाही. मग दोरी दिसली त्यावेळेस सत्य सर्प मानलेला तो गेला का नाही? त्याची निवृत्ती झाली का नाही? सत्याची मिथ्यात्व. मग तो म्हणतो मला दिसलं ते कसा मानायचा? तो म्हणतो मिथ्या होता. तुला जे दिसलं ना ते मिथ्या होता. तुला तो मानलास ते मिथ्या आहे. आता तुला ते मिथ्या आहे. मग मिथ्याची जी प्रतीती त्याला आता सत्यत्वाची गेली, पण मिथ्यात्वाची आहेच ना. तो कसा दिसला? त्यानं ते मिथ्या निवृत्त केलं का? अहो जगत अगोदर सांसारिक माणसं सत्य शास्त्र श्रवणाच्या अगोदर सत्य मानतात. मग सत्य मानलेलं जगत हे शास्त्र श्रवणानं मिथ्या झालं. शास्त्र सांगायला म्हणून मिथ्या म्हणते. मग ते मिथ्या तसंच राहावं का? मग मिथ्या सर्प तसाच राहावं का? अरे सर्प तिथं नव्हताच ना. मिथ्या म्हणजे नाहीच ना. मिथ्या म्हणलं काय आणि नाही म्हणलं काय? पण मिथ्या आहे म्हणावं लागतंय. मिथ्या का व्हायना पण आहे म्हणावं लागतंय ना. आणि मिथ्या बी नाही आणि सत्य बी नाही. हे दोन्ही बी नाही. सत्य बी नाही आणि मिथ्या बी नाही. मग काय? नाहीच. तिथं सर्प हेच सिद्ध होते का नाही शेवटी? पण 2 प्रती त्या आल्या का नाही अगोदर नाहीच्या रूपात? अगोदर सत्य रूपानं आहे आधी, नंतर मिथ्या रूपानं आहे आधी, है का नाही.
मग हे दोन्ही कसं आहे, नाही रूपा नाही ना. म्हणून मिथ्या का चांगलं आहे का काय तुमच्या मनाने? कारण मिथ्या आहे म्हणावं लागतंय. पण ज्याचं मिथ्या हे नाही झालंय तो मुक्त. जीवन मुक्त कशाला म्हणतात? आता 2 झाले का नाही अज्ञान? आता हे तिसरं जीवनमुक्त. विद्वानास कार्यासहित अज्ञान आलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतितीत होते. आलिक म्हणजे तुच्छ रूपानं. कोणाला? जीवनमुक्ताला. तुच्छ रूपानं त्याला. आलिक या शब्दाचा अर्थ काय? तुच्छ रूप किंवा असत. असत रूप. तुच्छ रूप म्हणजे असत रूप. शून्य. शून्य हे कसं आहे? असतच आहे ना. त्याला काही किंमत नाही. हे तिन्ही शब्द कसे येत? तुच्छ, शून्य आणि असत. एकच अर्थ आहे का नाही त्याचा? एक अर्थवाचीच आहेत ते तिन्ही शब्द. हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत. अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष त्यास तुच्छ असे समजतो. कशाला? जगताला. शून्य म्हणजे काहीच नाही, म्हणजे त्याचं मिथ्यात्व सुद्धा गेलेलं आहे. सत्यत्व तर आधीच गेलं आहे का नाही. म्हणून तो जगताला कसं समजितो? तुच्छ रूप समजितो, असत रूप समजितो. वंद्या पुत्रासारखं आत्यंतिक निवृत्ती झाली ना त्याची, है का नाही. म्हणून त्या अज्ञानासच, त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. कोण्या अज्ञानाला? शून्यरूप अज्ञानाला. म्हणजे अत्यंत असत, काहीच नाही. नाही रूपानच. आता हे मुक्त पुरुषाचं कसं आहे? सगळं तुच्छ रूपानच आहे ना. सगळं वंद्या पुत्राप्रमाणे. जगत झालंच नाही हे आधी कसं सांगितलं होतं गुरुजीनं? जगत झालंच नाही. मग त्यांनी शून्यवादच सांगितला का? पण हे शून्यवादी काय म्हणतात? डायरेक्ट शून्य सांगते. आता हे ते काय म्हणतोय की जीवनमुक्त पुरुष ज्यास तुच्छ असे समजतो, ज्याला तुच्छ असे समजतो, त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. त्या अज्ञानाला हे तुच्छ म्हणजे त्या अवस्थेला आनंदमय कोश म्हणतात. ते असंच हे मोहित शून्यवादी, हे मोहित शून्यवादी. मोहित म्हणलेत. कशाला मोहित झालेत? शून्याला. म्हणून मोहित शून्यवादी आत्मा समजतात. त्या शून्यालाच आत्मा समजतात. म्हणजे काहीच नाही. पण आता शून्य, आपण शून्यत्व कशाला दिलंय? जगताला दिलंय. असत पदार्थाला शून्य दिलंय. सत पदार्थाला शून्य देतो का? ज्याचा त्रिकालिक अत्यंत अभाव होत नाही असा जो आत्मा आहे त्याला आपण शून्य म्हणतो का? एक म्हणतो. पण तो ते सुद्धा नाही म्हणतोय ना. तो सुद्धा नाहीच. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने कार्यासहित अज्ञानास तुच्छ समजतो, कार्यासहित. आता जगत कसं हे कार्यरूप आहे. कार्यासहित अज्ञानाला, याच्या कारणाला, ह्या कार्याच्या कारणाला म्हणजे अज्ञानाला, आणि कार्याला हे जगताला. म्हणजे कार्यासहित कारणाला तुच्छ रूप समजतो. कोण? मुक्त पुरुष. तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी परमपुरुषार्थ समजतच नाहीत. असा बोध करून घ्यायला, असा मोक्ष ते म्हणते हे का पुरुषार्थ का काय? काहीच उरू नये. तिथं
काही चोरीने तुमच्यात उरायलंय. जीवनमुक्त ज्या बोधानं कार्यासहित अज्ञानास तुच्छ रूप समजतो. कशाला समजतो तो तुच्छ रूप? त्यानं शून्य काय केलंय? मुक्त पुरुषानं जगत आणि त्या जगताचं कारण याला तुच्छ रूप समजलंय. मग अज्ञानाला जगत आला, याला तुच्छ रूप समजलंय. पण ज्ञानरूप स्वरूप असणारं जे आत्मस्वरूप आहे त्याला तुच्छ रूप समजलं का त्यानं? ते झालाय, ते झालाय. आणि मग हे शून्यवादी म्हणते ते बरोबर नाही त्याच. ते तसं आत्मा होणं ते पुरुषार्थच नाही म्हणते. त्याला पुरुषार्थ ते समजत नाही. तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाहीत. आणि मग ते पुरुषार्थ कशात समजित असते? शून्य होण्यात, संपविण्यात. त्याला म्हणायचं शून्यवादी. ही त्यांची आता मागून हे अज्ञानाचे 3 प्रकार सांगून त्यांचं जे मत होतं त्या मताचं खंडन केलंय. आता यानंतर प्रभाकर व न्यायिक या दोघांचे मत सांगणार. आता हे शास्त्र करतेत बरं का हे. आता हे बी शून्यवादी बी त्याचं शास्त्र आहे ना, असत ख्याती त्यांची ख्याती आहे. मग उद्याच्या वेळामध्ये प्रभाकरांचं आणि न्यायिकाचं मत पाहू. आज तरी जडवादी एक झाला आणि शून्यवादी एक झाला. उद्या प्रभाकर आणि न्यायिक हे दोघांचे कुंडली कवर्दे हरिविठ्ठल